नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक समर 2025 एक्झामिनेशनकरिता किंवा मे ते जून 2025मध्ये होणाऱ्या सर्व सेमिस्टर तसेच ॲन्युअल पॅटर्नच्या परीक्षांना होम असाइनमेंटचे मार्क मिळवण्याकरता होम असाइनमेंट ऑनलाइन सबमिशन करायची शेवटची तारीख होती 31 मार्च 2025। आज आहे दिनांक 1 एप्रिल 2025, म्हणजे काल शेवटची तारीख संपलेली आहे। तर आपण काय करणार आहोत, आता तारीख वाढलेली आहे का नाही पाहणार आहोत। वाढलेली आहे तर कोणकोणत्या कोर्सेसला वाढलेली आहे, तसेच नव्यानं कोणते नवीन काही कोर्सेसला ऑनलाइन होम असाइनमेंट सबमिशन करायची परवानगी दिली आहे का, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर होम असाइनमेंट ऑनलाइन सबमिशन करण्यासंबंधित सर्वच माहिती विद्यापीठाने एका ऑफिशियल वेबसाईटवर ठेवलेली आहे। एक पोर्टल तयार केलेलं आहे, त्या ऑफिशियल पोर्टलचं नाव आहे किंवा वेबसाईटचं नाव आहे, आपण इथं गुगलवर सर्च करणार आहोत asm.ycmou.org.in ऑफिशियल वेबसाईट आहे। आता सर्च करायचं आहे याला। ओके, तर तुम्ही होम असाइनमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटच्या होम पेजवर येऊन पोहोचता। तुम्ही इथं पाहू शकता नोटिफिकेशनमध्ये उद्या हाताला का इथं नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता सुधारित परिपत्रक क्रमांक 7 गृहपाठ मुदतवाढ बाबत, म्हणजे मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता डिटेल पत्र याला डाउनलोड करू आपण। ठीक आहे, PDF रीडरमध्ये ओपन करू। ओके, तर हे पत्र आहे दिनांक 29 मार्च 2025चं सुधारित पत्र आहे। परिपत्रक क्रमांक 7/2025 परीक्षा विभाग एक्झामिनेशन डिव्हिजन मार्फत आहे। ह्याचा विषय काय आहे, ऑनलाइन गृहपाठ ऑनलाइन होम असाइनमेंट सबमिशन अपलोड करिता मुदतवाढ, म्हणजे मुदतवाढ ऑलरेडी देण्यात आलेली आहे। पुढे वरील संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये सर्व शिक्षण क्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हस्तलिखित गृहपाठ होम असाइनमेंट हे ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करण्यासंदर्भात कळविण्यात आले होते। सांगितले सर्व सेमिस्टर पॅटर्न, सर्व ॲन्युअल पॅटर्न 2024 ते 25 शैक्षणिक वर्ष, तरी विद्यार्थी अभ्यास केंद्र समंत्रक यांना खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे। मुदतवाढ दिली आहे। डिटेल्स फॉर मे 2025 एक्झाम इव्हेंट, विद्यार्थ्यांनी ऑनलाइन गृहपाठ सादर करण्यासाठी तसेच अभ्यास केंद्रांना गृहपाठ पडताळणी व तपासण्यासाठी कालावधी। पॉईंट नंबर 1, विद्यार्थ्यांनी गृहपाठ अपलोड करणे। आता विद्यार्थ्यांनी ह्याच ऑफिशियल वेबसाईटवर गृहपाठ अपलोड करायचा, ऑनलाइन अपलोड करायचा शेवटची तारीख असणार आहे 10 मे 2025। हो, 10 मे 2025, म्हणजे आज 1 एप्रिल 2025 आहे। तर पुढच्या महिन्याच्या मे महिन्याच्या 10 मे 2025 पर्यंत तुम्ही गृहपाठ ऑनलाइन अपलोड करू शकता। म्हणजे एप्रिल महिन्याचे 30 दिवस, मे महिन्याचे 10 दिवस, टोटल 40 दिवस तुम्हाला ऑनलाइन गृहपाठ सबमिशन करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ह्याचा मतलब 10 मेची वाट बघायचं नाही, लगेचच आपल्याला गृहपाठ हस्तलिखित स्वतःच्या हाताने लिहून ऑनलाइन अपलोड करायचं आहे। लगेच जेवढं होईल तेवढं लवकर, कारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जून महिन्यामध्ये केव्हाही आपल्या परीक्षा सुरू होणार आहेत। आपल्याला लेखी परीक्षेचा सुद्धा अभ्यास करायचा आहे, त्याच्यामुळे तसेच काही MA वगैरे फील्ड प्रोजेक्ट सबमिट करायचे आहे, तुम्हाला रिसर्च प्रोजेक्ट सबमिट करायचं आहे, अशी इतरही कामं असल्यामुळे तुम्ही 10 मे 2025 शेवटच्या तारखेची वाट न बघता कधी सध्या कंटिन्यूमध्ये ऑनलाइन गृहपाठ सबमिशन करणं चालू आहे, कंटिन्यूमध्ये चालू आहे। तर लगेच जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर प्रश्नाची उत्तरे लिहून अपलोड करून टाकायचं, आपले एक काम फिनिश करून टाकायचं आहे। शेवटच्या तारखेची वाट बघायची नाही। आणि गृहपाठ ऑनलाइन सबमिट केल्यानंतर लगेचच ज्यांचं कुणाला फील्ड प्रोजेक्ट लागू असेल त्यांनी फील्ड प्रोजेक्ट सबमिट करायचं आहे हाताने लिहून। फील्ड प्रोजेक्ट तसेच रिसर्च प्रोजेक्ट ही ऑफलाइन पद्धतीने स्टडी सेंटर कॉलेजला जमा करायचे, ते सुद्धा कंपल्सरी आहे।
मग ते फील्ड प्रोजेक्ट तसेच रिसर्च प्रोजेक्टचा विषय निवडायचा आहे आणि ते लवकरात लवकर लिहून स्टडी सेंटर कॉलेजला जमा करायचं आहे. ही दोन्ही कामं पूर्ण केली की लगेचच लेखी परीक्षेच्या तयारीला लागायचं आहे. कारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून लेखी परीक्षा सुरू होणार आहे. त्याचं टाईमटेबल आल्यानंतर डिटेल टाईमटेबल आलेलं नाही, टेंटेटिव्ह टाईमटेबल आहे, अंदाजी वेळापत्रक सांगितलेलं आहे विद्यापीठानं. डिटेल टाईमटेबल तुम्हाला एप्रिल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ऑफिशियल वेबसाईटवर तसेच आपल्या चॅनलवर आपण मे जून 2025 एक्झामिनेशनचं सर्वच एक्झामिनेशनचे कोर्सेसचे आपण टाईमटेबल या चॅनलवर आपण तुम्हाला सांगणार आहोत जेव्हा केव्हा येईल तेव्हा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा. ठीक आहे. पुढे खालील विद्यार्थ्यांनी अंतिम तारखेची वाट न पाहता गृहपाठ ऑनलाईन सादर करावे. मी म्हणलेलेच वाक्य आहे. विद्यार्थ्यांनी अपलोड केलेले गृहपाठ अभ्यास केंद्रांनी पडताळणी करणे. शेवटची तारीख असणार आहे 13 मे 2025. ठीक आहे. म्हणजे आता विद्यार्थ्यांची शेवटची तारीख आहे 10 मे आणि जे अपलोड केलेले गृहपाठ आहे ते तुमचे स्टडी सेंटर, त्यालाच आपण अभ्यास केंद्र म्हणतो किंवा लर्निंग सपोर्ट सेंटर म्हणतो किंवा सपोर्ट सेंटर म्हणतो किंवा कॉलेज म्हणतो, हे एकच नाव आहे. तर तुमचे कॉलेजवाल्याला ते गृहपाठ तपासायचे आहेत. तर कॉलेजवाल्यांनी तुम्ही अपलोड केलेले गृहपाठ तपासून पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे 13 मे 2025. विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाईन सादर केल्यानंतर अभ्यास केंद्राने आपल्या लॉग इनमध्ये दररोज आढावा घेऊन वेळीच आपल्या अभ्यास केंद्रावरील समंत्रकांकडून विद्यार्थ्यांचे गृहपाठ पडताळणी व्हेरिफिकेशन व गृहपाठ तपासण्याची इव्हॅल्युएशन कामकाज एकाच वेळी सायमल्टेनियसली सुरू करणे आवश्यक आहे. अंतिम तारखेची वाट न पाहता त्वरित कारवाई करावी, अन्यथा विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नुकसानीस अभ्यास केंद्र जबाबदार राहील. यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही. उपरोक्त संदर्भीय परिपत्रकानुसार asm.ycmou.org.in या संकेतस्थळावरील होम पेजवरील नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या लिस्ट ऑफ कोर्सेस इनेबल्ड फॉर सबमिशन ऑफ असाइनमेंट ऑनलाईन या यादीतील शिक्षणक्रमासोबतच जानेवारी 2025 या सत्रात C07, C08, C204, C31, M117, M48, M49, M50, M58, M60, M81, M85, M89, P131, P163, P79 ह्या शिक्षणक्रमांना प्रवेश घेतलेल्या सत्र 1च्या विद्यार्थ्याकरता वरील मुदतीमध्ये ऑनलाईन गृहपाठ सादरीकरण करणे हे लागू राहील. ठीक आहे. म्हणजे आता ही जे सगळं जे आहे टाइम टेबल हे शैक्षणिक वर्ष 2024 म्हणजे शैक्षणिक वर्ष जून 2024 ते शैक्षणिक वर्ष जून 2025 शैक्षणिक वर्ष 2024 ते 2025 मध्ये ज्यांनी कोणी ॲडमिशन घेतले आहे त्या सगळ्यांना हे टाइम टेबल लागू आहे. ठीक आहे. तसेच यावर्षी नव्याने जानेवारी 2025 सत्रामध्ये ऑनलाईन ॲडमिशन चालू झालेले आहेत. आपण त्याच्यावर व्हिडिओ केलेला आहे. तर जानेवारी 2025 मध्ये आता जी मी लिस्ट वाचली या एवढ्या कोर्सेसला ज्या कोणी लोकांनी ऑनलाईन ॲडमिशन घेतलं असेल तर त्यांचेसुद्धा फर्स्ट सेमिस्टरचे गृहपाठ ह्या 2024-25च्या विद्यार्थ्यासोबतच ह्याच तारखेच्या आतमध्ये ऑनलाईन सबमिशन करायचं आहे. ठीक आहे. त्यांच्यासाठी सुद्धा ही सूचना महत्त्वाची आहे. पुढे जे विद्यार्थी दिलेल्या मुदतीमध्ये गृहपाठ अपलोड करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्या विषयामध्ये ॲब्सेंट दर्शवण्यात येईल. त्यास विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील. ठीक आहे. अभ्यास केंद्राने विद्यार्थ्याचे गृहपाठ पडताळणी व्हेरिफिकेशन इव्हॅल्युएशन गृहपाठ तपासण्याचे कामकाज विहित पूर्ण न केल्यास अभ्यास केंद्रांना विद्यापीठ परीक्षेचा मंडळाचा ठराव क्रमांक 41/403 दिनांक 24 फेब्रुवारी 2022 नुसार दंड अदा करावा लागेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. ठीक आहे. युजर गाईड्स आणि इम्पॉर्टंट लिंक्स होम असाइनमेंट पोर्टल लिंक हे लिंक आहे. लिस्ट ऑफ कोर्सेस इनेबल्ड फॉर सबमिशन ऑफ असाइनमेंट ऑनलाईन हीच आहे. स्टुडंट युजर गाईड आहे. लर्नर सपोर्ट सेंटर LSC युजर गाईड. इव्हॅल्युएटर युजर गाईड. यूट्यूब लिंक फॉर हाऊ टू अपलोड स्टुडंट होम असाइनमेंट स्टुडंट इन्स्ट्रक्शन्स हाऊ टू क्रिएट ABC ID हेल्पलाईन नंबर ईमेल ID ह्याच्यात सगळं माहिती दिलेली आहे. पुढे आता हे जुनं परिपत्रक आहे खालचं बरं का ध्यानात ठेवा. हे जुनं परिपत्रक आहे. ती वरचं लॅटेस्ट आहे. हे जुनं आहे. त्या वरच्या परिपत्रकामध्ये जर तुम्हाला काही शंका वगैरे असतील तरी तुम्हाला खालच्या परिपत्रकामध्ये तुम्हाला त्याचं बऱ्यापैकी समाधान तुमच्या शंकांचं मिळून जाईल, उत्तर मिळून जाईल. ठीक आहे. हे जुनं आहे तरी पण बघून घ्या.
ह्याने लगातार अपलोड केलेले आहेत. ठीक आहे, बघून घ्या. ह्या तारखा संपल्या जुन्याच्या, व तुमच्या माहितीसाठी तुम्हाला काही ह्याच्यातलं काही फायदेशीर ठरलं तर बरं होईल. ठीक आहे, ओके. तर होम असाइनमेंट लवकरात लवकर लिहून पूर्ण करायचं आहे. लगेचच फील्ड प्रोजेक्ट, रिसर्च प्रोजेक्ट सबमिट करायचं आहे आणि लगेचच अभ्यासाला लागायचे. टाईम खूप कमी उरलेला आहे. महिना दीड ते 2 महिने टाईम राहिला आहे लेखी परीक्षेला. एवढ्या वेळामध्ये वर्षभराचा अभ्यासक्रम पूर्ण करणे कठीण होणार आहे. मार्क कमी पडू शकतात. त्याच्यासाठी आपल्याला चांगले मार्क घ्यायचे आहे, चांगला अभ्यास करायचा आहे. सर्वांना होम असाइनमेंट, रिसर्च प्रोजेक्ट, फील्ड प्रोजेक्ट तसेच लेखी परीक्षेच्या अभ्यासाकरता खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच सॉरी, गुढीपाडव्याला मी व्हिडिओ बनवू शकलो नाही, तरी गुढीपाडवा म्हणजेच हिंदी मराठी नववर्षाच्या आपल्या सर्व जगभरातील मराठी, हिंदी भारतीय बांधवांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.